नगरचे खासदार संदीपान भुमरे आपल्या सोबत आहे. साहेब, आज 60वा वर्धापन दिन आहे, काय भावना तुमची? आज 60वा वर्धापन दिन आहे. 60वा वर्धापनाच्या मी सर्व शिवसैनिकाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. आज आनंदाचा दिवस आहे आणि त्यानिमित्त आज सगळे शिवसैनिक इथं वाजत गाजत सगळे येणार. तुमची ताकद वाढली आहे आणि 13 खासदारांचा पक्ष झालाय, 14चा होईल. आज आमचा 13 खासदारांचा पक्ष आहे, 14चा होऊ शकतो, आणखीन वाढू शकतो. नक्कीच. नरेश म्हस्के साहेब पण इकडे आहेत. साहेब, काय भावना? ऑपरेशन सक्सेसफुल केलं एकनाथ शिंदेनी आणि सर्व 6 खासदार दिसतील आज की अजून वेळ आहे? हे बघा, ते 6 खासदार स्वतःहून स्वतःची भूमिका लवकरात लवकर आपल्यासमोर मांडतील. ऑपरेशन सक्सेस झालं की नाही हे तुम्हाला माहिती, थोड्याच दिवसात तुम्हाला ते कळेल. परंतु एवढं नक्की आहे की ते 6 खासदारांनी UBT सोडलेली आहे. एवढं नक्की आहे. त्यांच्या बैठकीला गेलेले नाही आहेत, त्यांच्या थोबाडात चपराक मारलेली आहे. नक्कीच. पण तरी पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे म्हणतात की जे गेले त्यांना जाऊ द्या, ते गद्दार आहेत आणि पैशांच्यामुळे ते सगळे त्या ठिकाणी गेलेत. हे बघा, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही जो शरद पवारांनी आत्मसन्मानाकरता राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तुम्ही त्यांना सांगताय काँग्रेसमध्ये विलीन व्हा. उद्या भविष्यामध्ये शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील. त्यामुळे शिवसेनेचे जे तत्त्व आहे, शिवसेनेची जी शिकवण आहे, बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे, ते कोण सोडू शकत नाही. ते खासदारच काय, संपूर्ण पक्ष रिकामा होणार आहे. संपूर्ण. आजही माझं त्यांना आव्हान आहे की त्या षण्मुखानंदच्या स्टेजवरचा फोटो काढून ठेवा, खाली बसणाऱ्यांचा फोटो काढून ठेवा, फ्रेम बनवून ठेवा. 2 महिन्यात ते तुमच्याबरोबर राहतात का ते बघा. नक्कीच. म्हणजे ऑपरेशन टायगर 3 पण कार्यान्वित झालं. मला ऑपरेशन करण्याची गरज नाही आहे. लोक, शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या तत्वावरती प्रेम करून शिवसेनेत आलेले आहेत. तुम्ही तत्व जर सोडणार असेल तर शिवसेनेत तुमच्या कोणत्या, तुम्ही जरी शिवसेना म्हटलं तरी ते कोण राहणार नाही आहे. नक्कीच. नक्की. मला भुमरे साहेबांना पण विचारायचं आहे. ओमराजे निंबाळकर म्हणतायत की कामं होत नव्हती. उद्धव ठाकरेंचं ठीक आहे, त्यांच्या प्रकृतीबद्दल आपण बोलता येत नाही, मात्र आदित्य ठाकरे यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं असं म्हणतात ते उघड उघड. सूचक वक्तव्य. मला एकच सांगायचं आहे की जे काही ओमराजे बोलले हे सत्य बोललेले. कारण हे कोणाला वेळ देत नाही, कोणाचं काम करीत नाही, कोणाला भेटत नाही, त्यांना वैतागून सगळे गेलेले. खासदारानंतर साहेब आता आमदार आणि नगरसेवक पण फुटतील अशी माहिती आहे. आगे आगे देखो होता है क्या, जे काय होईल ते आपल्या समोरच होईल. पण एकनाथ शिंदे यांच्याकडे डॉक्टरेट पदवी सुद्धा आहे. आता विरोधकांना कळेल आपला दवाखाना का उघडला होता, ही संकल्पना का राबवली होती. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांची जवळपास पण येऊ शकत नाहीत. एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की पक्षाकरता रात्रंदिवस झटणारा फिरणारा हा नेता आहे. त्यामुळे लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होणारच ना. राष्ट्रवादीचे पण नेते आहेत, ते पण ऑपरेशन तुतारी पण राबवलं जाणार आहे अशी चर्चा आहे. दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये काय नेमकी रोहित पवारांना विचारा, आमच्यावर टीका करतायत त्यांना विचारा, तुमची लोक तुमच्या सोबत आहेत का आणि किती दिवस राहणार आहेत. नक्कीच. आणि याचा मुहूर्त पण 20 तारखेच्या नंतर. हे बघा, मुहूर्त आणि आपण काय म्हणतो यासाठी मुहूर्त नसतो. लोक शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवतात आणि म्हणून त्यांच्या सोबत येतात. 13 खासदारांचा सगळ्यात मोठा NDA मधला जो पक्ष आहे, तो सध्या घटक पक्ष आहे, जो आता शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा झालेला आहे. याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं आणि कधीपर्यंत हे सगळे जे 6 खासदार आहेत ते प्रसार माध्यमांच्या समोर येतील, एकत्रित म्हणतील? 6 खासदार आहेत, ते लवकरच आपल्याला त्यांची भूमिका मांडतील. मला काय अजून त्याची काही कल्पना नाही, पण लवकरच त्यांची भूमिका मांडतील. नक्कीच. पण 6 खासदारांनी पाठिंबा दिलाय आणि आता ते आलेत असं समजावं का? म्हणजे ते बरोबर नाही आहेत हे तर प्रूव्ह झालेलं आहे. ते कोणासोबत आहे ते तुम्हाला सांगतील ते. नक्कीच. सर, आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे नरेश म्हस्के यांनी. आणि UBT सोबत 6 खासदार नाही आहेत आणि येत्या 2-3 दिवसामध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडतील असं सूचक वक्तव्य सुद्धा ते या ठिकाणी करतात. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.